आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सध्या सुरू आहे। त्यामुळे आता ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। उदय सामंतांनी काँग्रेसचे माजी आमदार धंगेकरांची भेट घेतली आणि धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामंत त्या ठिकाणी गेले होते, तेव्हाच त्यांनी ते भेट घेतल्याची माहिती आहे। तर काल गळ्यात भगवा उपरणं असलेला फोटो धंगेकरांनी स्टेटसला ठेवला होता। त्यामुळे धंगेकरांच्या उपरण्यावर भगवा धनुष्यबाण आला तर अधिक आनंद होईल असं सामंत यावेळी म्हणाले। तर आपण पाहतोय धंगेकरांच्या या फोटोनंतर उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत हे धंगेकरांच्या घरी गेले होते। त्याच वेळी आता ऑपरेशन टायगरची चर्चा होऊ लागली आहे। रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? धंगेकर सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आपण पाहतोय की दुसरी ते तिसरी भेट असल्याचं बोललं जातं आणि राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेकडून काँग्रेसच्या आमदारांच्या आणि माजी आमदारांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांची भेट झालेली आहे। काँग्रेसचे पुण्याचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतल्यामुळे अनेक आता चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर यांचा आज वाढदिवस असल्यानं उदय सामंत यांनी त्यांचा वाढदिवस देखील साजरा केलेला आहे। ही दृश्य आपल्या समोर आहेत आणि फोटोज याचे काही समोर आलेले आहेत। त्यामुळे रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेमध्ये दिसणार का, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बोललं जात आहे की 6 ते 7 आमदार काँग्रेसचे जे आहेत ते शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत। आजी माजी आमदारांचा यामध्ये समावेश आहे, 2 आजी माजी खासदारांचा देखील समावेश आहे। त्यामुळे कधीपर्यंत यांचा प्रवेश होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामंतांनी जरी ही भेट घेतली असली तरी सुद्धा आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झालेली आहे।